आज गुढीपाडवा. तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त घरात काहीतरी गोड बनवायचं म्हणून शेवयांची खीर बनवायचं ठरवलं. त्यासाठी मी एक वेलची, थोडे काजू, दूध टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. बाजूला पॅनमध्ये तूप टाकून त्यात शेवया भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता त्यांचा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतला आहे. आता त्यात ड्रायफ्रूट्स टाकून त्यांनाही थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यात दूध ॲड करायचं आहे. ते ढवळून घेतल्यानंतर त्याला थोडं उकळी येऊ द्यायची आहे. आता त्यात ते केलेलं वाटण मिक्स करायचं आहे. छान उकळून घ्यायचं आहे. खीर उकळून झाल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी त्यात केसर ॲड केलं आहे आणि पुन्हा उकळून घेतली आहे. थोडी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खीर किती छान दिसते. झाली मलईदार शेवयांची खीर रेडी.